बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजीची दुपार 2 वाजले असावेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असणाऱ्या लक्ष्मी टाकळे या गावात तानाजी जालेंद्र उबाळे याच्या घरात भांडणे सुरू होते. तानाजी हा आपली पत्नी पल्लवीसोबत मोठमोठ्याने भांडत होता. त्याच्या भांडण्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकवायचा येत होता. सुरुवातीला नेहमीचेच आहे असे म्हणून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र हळूहळू या भांडणाचा आवाज वाढू लागला. त्यातून रडण्याचाही आवाज ऐकूला आल्यानंतर मात्र लोक उबाळे यांच्या घरासमोर गोळा होऊ लागले. दरवाजा बंद असल्यामुळे तो ठोठवण्याचे धाडस काही लोकांना होत नव्हते. त्यानंतर काही मिनिटातच लोकांना गॅसचा वास येऊ लागल्याने नागरिकांनी पाठीमागच्या दरवाजाकडे धाव घेतली आणि तो दरवाजा उघडून पाहिले असता सर्वांच्या अंगाला घाम सुटला. तानाजी उबाळे याच्या हातात कुऱ्हाड होती. त्याची पत्नी पल्लवी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याची दोन्ही मुले सार्थक आणि शिवम हे दोघे जखमी झाले होते. जखमातून रक्त वाहत होते. तानाजी जखमी होता. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. पुढे काहीतरी अनर्थ घडवण्याच्या दृष्टीने गॅसही सुरू करण्यात आला होता. लोकांनी प्रसंग राखत आधी गॅसची टाकी बाहेर काढली. कोणीतरी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेबद्दल कळवले. 12 वर्षापूर्वी पल्लवीचा तानाजी उबाळे याच्याबरोबर विवाह झाला होता. दोघांचा संसार आनंदाचा सुरू होता. सुरुवातीला तानाजी हा प्लंबर म्हणून काम करत होता. यातून जास्त उत्पन्न मिळत नसल्याने त्याने तो व्यवसाय सोडून नाश्ता सेंटर सुरू केले होते. ते चांगल्या प्रकारे सुरू होते. या व्यवसायात त्याची पत्नी पल्लवी देखील त्याला मदत करत होती. दोघांच्या कष्टामुळे नाश्ता सेंटर चांगल्या प्रकारे चालू होते. अशा या संसाराला संशयाने खीळ बसली. गेल्या 2 वर्षापासून तानाजी हा पत्नी पल्लवीवर संशय घेऊ लागला. यातून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. एकदा पल्लवी माहेरी आल्यावर तिने याबाबत आपल्या भावालाही सांगितले होते. त्यामुळे भाऊ अभिजितने आपल्या बहिणीच्या घरी येऊन तानाजी उबाळे याला माझ्या बहिणीवर विनाकारण संशय घेऊ नका, ती तशी नाही असे म्हणत त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तानाजीला हे म्हणणे पटले. पण एकदा का संशयाचा किडा डोक्यात शिरला की तो काही केला निघत नाही. काही दिवस उलटल्यानंतर तानाजी पुन्हा पल्लवी बरोबर भांडू लागला. कारण तेच होते चरित्राचा संशय. याबाबत पल्लवी भाऊ अभिजितला सांगायची. तेव्हा भाऊ तिच्या घरी येऊन तानाजीची समजूत काढायचा. त्यांची भांडणे मिटवायचा. अनेक वेळा असे घडले. दोघेही हट्टी होते. त्यामुळे भांडणे वारंवार होतच होते. यातूनच तानाजी 18 जून 2025 रोजी पल्लवीला ठार मारून मुलांनाही संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच आपणही आत्मघात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. जमलेल्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी तानाजी उबाळे, मुले सार्थक उबाळे व शिवम उबाळे या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पल्लवी मृत्यू पावली होती. तिच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवून देण्यात आला. या घटनेची माहिती पल्लवीच्या माहेरी कळवण्यात आल्याने थोड्याच वेळात पल्लवीचा भाऊ अभिजित संजय जगताप हा सोलापूर हे आपल्या नातेवाईकांसह दाखल झाले. पल्लवीचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. अनैतिक संबंधाच्या कारणावरून तानाजी हा पत्नी पल्लवीसोबत सतत भांडण करत होता. अखेर याच कारणावरून त्याने पल्लवीचा खून केला. 2 मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न करून स्वतः आत्महत्या करण्याचा त्याने प्रयत्न केला असे पोलिसांना सांगण्यात आले. घटना कोणत्या कारणावरून घडली याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तानाजीने पल्लवीचा खून केला. दोन्ही मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न करून सर्व कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला होता. याचा अर्थ या घटनेतील संशयित स्वतः तानाजी उबाळे असल्याने त्याच्याकडून माहिती घेणे क्रमप्राप्त होते. पण तो जखमी असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला होता. तो रुग्णालयातून पळून जाईल म्हणून तेथे पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तानाजी याच्यावर उपचार झाल्याने तो धोक्यातून बाहेर पडला होता. पल्लवी तानाजी उबाळे वय वर्ष 35 लक्ष्मी टाकळी पंढरपूर हिच्या खून प्रकरणी मुले सार्थक शिवम या दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकारे पल्लवीचा भाऊ अभिजित जगताप यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात तानाजी उबाळे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तानाजी उबाळे याच्यावर गुन्हा दाखल केला. तो उपचारातून बरा झाल्यावर त्याला अटक केली. त्याच्याकडे खुनाबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की गेल्या 2-3 वर्षापासून पल्लवी हिच्या वागण्यात फरक पडला होता. मी घराबाहेर गेलो की ती कोणाशी तरी मोबाईलवर तासंतास गप्पा मारत बसत असे. सोशल मीडियावर चॅटिंग करत असे. मी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली तर ती देण्यास टाळत होती. नेहमी चांगले कपडे घालून मेकअप करून ती कोणते ना कोणते कारण सांगून घराबाहेर पडत होती. यशो आरामे जीवन जगण्याचा तिचा कल वाढला होता. मुले मोठमोठी होत होती. त्यांच्या शिक्षणाचा खाण्यापिण्याचा खर्च वाढत असल्यामुळे मी दिवस रात्र कष्ट करत होतो. मात्र पल्लवीचा त्याचे काही वाटत नव्हते. मला त्याच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. याबाबतची चर्चा माझ्या कानावर आली. तिला तुझे बाहेर कोणाबरोबर संबंध आहेत ते तोंड घरात मुलांकडे लक्ष दे असे सांगत होतो. यामध्ये दुर्लक्ष करून ती मात्र आपल्या मनाप्रमाणे वागत होती. तिच्या वागण्याचा राग मला येत होता. यातून भांडणे होत होती. बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी अनैतिक संबंधाच्या कारणावरून भांडण झाले. ती ऐकत नसल्याने कुऱ्हाडीने पल्लवीच्या डोक्यात वार केला. सार्थक व शिवम यांच्यावरही वार केले. स्वतःवर वार केले. गॅस सोडला आणि कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला.
यात पल्लवी मरण पावली असे संशयित तानाजीने सांगितले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.